दरम्यान राज्यपालांच्या भेटीआधी छत्रपती संभाजीराजे बोलतायत, आपण थेट जाऊया. संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे, ज्या क्रूर पद्धतीने हत्या झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही माणुसकीची हत्या आहे, ही कुठल्या जातीची हत्या नाही आहे. आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रात पूर्वीसारखे अनेक विषयासारखं प्रलंबित राहायला नको. आणि म्हणून आम्ही सर्व पक्षातले लोक मी विनंती केली राज्यपाल महोदयांना की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे, म्हणून आपण आम्हाला वेळ द्यावा. अजून एक फरार आहे अजून, पण वाल्मिक कराडांना सुद्धा जे गुन्हे लावलेले आहेत त्या गुन्ह्यावरनं ते सहज बाहेर पडू शकतात. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना एकत्र कनेक्टेड करून ते बोललेले आहेत. आणि म्हणून वाल्मिक कराड सुद्धा खंडणीच्या आरोपावर त्याला हात घेतलेला आहे. त्यापेक्षा त्याला ह्या केसशी कनेक्टेड असल्यामुळं त्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर नोंद व्हावेत म्हणून आम्ही यांना भेटणार आहोत. तिथं राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. आज पंकजा मुंडे दिल्लीत गेलेल्या आहेत, त्या बीड प्रकरणावर बोलत नाही आहेत, मात्र दिल्लीत भेटी घेत आहेत. नाही, बोलायला पाहिजे ना. हा काय एका जातीचा विषय नाही आहे, हा महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे. सगळ्यांनी बोलायला पाहिजे. म्हणजे स्वतः पंकजाताई सुद्धा म्हटले की वाल्मिक कराडचं एवढं प्राबल्य आहे की धनंजय मुंडेंचा पान सुद्धा हलत नाही. मग आज का गप्प आहेत? बोलायला पाहिजे तिने. ह्या काय आमचा एकट्याचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे. ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे, अशाच पद्धतीने चालेल मग महाराष्ट्रात त्याच्या पुढं. हे परवडणार आहे का महाराष्ट्राला? मग कशाला आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घ्यायचं? बरोबर आहे. आता यासाठी आता एक PI आहे, माझ्याकडे फोटो आहे, PS आहे, सॉरी, त्या PS आहे वाल्मिक कराडाच्यावर फोटो आहे धनंजय मुंडे निवडून हा SIT मध्ये. आता काय चौकशी होणार आहे? तुम्ही चांगले अधिकारी द्या, जे डायरेक्ट IPS आहेत, कुमावत सारखे अधिकारी असतील, शहाजी उमाप सारखे अधिकारी असतील, असे तुम्ही अधिकारी द्या, मग काहीतरी न्याय मिळू शकतो. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने फेअर ट्रायल द्यायचं असं जे मुख्यमंत्री बोलतात, तर त्या पद्धतीचे अधिकारी तिथे देणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे असे म्हणतात की बीड हत्या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, मी राजीनामा करतो. धनंजय मुंडेंना एवढंच आज माझा प्रश्न आहे, हे जे कोण आहेत ना आत गेलेत, हे कोणाची माणसं आहेत? हा वाल्मिक कराड कोणाचा आहे? मग तुमचा काही संबंध नाही. एक दिवशी देऊन तर बघा राजीनामा. काय एवढं त्या मंत्रिपद करून ठेवलंय? देऊन टाका राजीनामा एकदा आणि फेअर ट्रायल होऊन जाऊन दे ना. मग त्यांचे एवढे व्यावसायिक संबंध आहेत, त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. तिथं त्या वाल्मिक कराडला तर वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे. वटमुक्त्यार पत्र कोणाला दिलं जातं? जो विश्वास आहे. पण बाकी सगळं नंतर बोलू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.